क्वेश्चन 6 काय सांगतोय, युझिंग अ सेट स्क्वेअर अँड अ रुलर ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिवन लाईन थ्रू अ 0.7 सेंटीमीटर अबोव इट. म्हणजे काय सांगितले, एक लाईन ड्रॉ करा, तिला आपल्या मर्जीप्रमाणे नाव द्या. लाईन ड्रॉ करून एक नाव द्या त्याला, लेट से लाईन एम. या लाईनला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची, पण ही पॅरलल लाईन काय असली पाहिजे, ही पॅरलल लाईन 7 सेंटीमीटर अबोव असली पाहिजे. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ह्या दोघांमधलं, हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती असलं पाहिजे, 7 सेंटीमीटर असलं पाहिजे. आणि इथं आपण समजा ही खाली एम दिली तर इथं एन नाव देऊ शकतो वरती, एन. आता कसं ड्रॉ करायचं, आणि याच्यात स्पेसिफिकली मेन्शन काय केलेलं आहे, सेट स्क्वेअर आणि रुलर मेथडचा यूज करायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा. आधी आपण एक लाईन एम ड्रॉ करून घेऊयात. आपल्या पेजवरती कुठेही एक लाईन एम ड्रॉ करून घ्यायची आहे. डिस्टन्स कितीही असलं तरी चालेल, म्हणजे लेंथ कितीही असली तरी चालेल. ठीक आहे. आता काय करायचं आहे, नेक्स्ट पॉईंट, सेट स्क्वेअर घ्यायचा आणि बरोबर एक्झॅक्टली मॅच करायचा. ओके. एक पॉईंट इथं वाटल्यास मेन्शन करून घेऊ. पॉईंट नाव नाही दिलं तरी चालते. सेट स्क्वेअर मॅच करायचा, बरोबर एक्झॅक्टली पॅरलल आला पाहिजे. आता काय करायचं, स्केल घ्यायची आहे आणि स्केल इथं बरोबर एक्झॅक्टली मॅच करायची. ठीक आहे, सेट स्क्वेअरला. आता पहा 7 सेंटीमीटर अबोव सांगितलं आहे ना, तर काय करायचं, 1 2 3 4 5 6 7 सेंटीमीटर कुठे येते, इथपर्यंत येते. ठीक आहे. आता काय करायचं, इथं एक छोटीशी मार्किंग करून घ्या. सगळं ॲज इट इज ठेवायचं आणि आपला जो सेट स्क्वेअर आहे तो असा वरती सरकवत आणायचा आहे आपल्या स्केलला टच करून. आता हे डिजिटल असल्यामुळे इकडे तिकडे सरकते, पण तुमचा फिजिकल जो सेट स्क्वेअर आहे तो बरोबर एक्झॅक्टली ह्या ही जी फेस आहे या फेसला असा सरकत इथपर्यंत येईल. 7 सेंटीमीटर जिथपर्यंत आपल्याला दिसते तिथपर्यंत तो आणायचा आहे. आता तो तिथं आल्यानंतर आपली स्केल परत पुन्हा बाजूला काढून घ्यायची आणि वरच्या बाजूनी स्केल टच करायची इथं. आता सेट स्क्वेअर बाजूला काढून घ्यायचा आणि इथं एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता बघा, ह्या दोन्ही लाईन्समधलं डिस्टन्स ऑटोमॅटिकली किती असणार आहे, 7 सेंटीमीटर असणार आहे. आणि ही लाईन पॅरलल ड्रॉ झालेली आहे. या लाईनला नाव दिलं आपण एम, या लाईनला नाव दिलं एन. ही आहे फेअर फिगर, ही असणार आहे रफ फिगर. आणि ह्या दोघांमध्ये किती डिस्टन्स असणार आहे, 7 सेंटीमीटर. हे जे डिस्टन्स आहे हे किती असणार आहे, 7 सेंटीमीटरचा. ठीक आहे. खूप सोपा क्वेश्चन होता. फक्त सेट स्क्वेअर कसा यूज करायचा हे माहिती होण्यासाठी हा क्वेश्चन आपल्याला दिलेला होता. ठीक आहे. परत प्रॅक्टिस करा. 2-3 वेळा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कुठलाही प्रकारचा क्वेश्चन ऑटोमॅटिकली सॉल्व्ह करता येईल.